नमस्कार. माझं कोकणच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मी वेदवती मसूरकर सहर्ष स्वागत करते. आज गणेश चतुर्थी अर्थात कोकणवासियांचा अतिशय लाडका आणि उत्साहाचा आनंदाचा सण गणेशोत्सव. या गणेशोत्सवादरम्यान अतिशय आनंदाचं असं एक व्रत असतं, ते म्हणजे गौरी. ही गौरी घरोघर येते आणि सगळ्यांचा उत्साह आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. उद्या घरोघर गौरीचं आगमन होतंय. कोकणातल्या गणपतीचं जसं विशेष आकर्षण असतं ना, तसंच अगदी आकर्षण असतं ते इथल्या गौरी गणपतीचं. याच गौरी गणपतीबद्दल आणखी जाणून घेण्यासाठीच आजचा हा माझं कोकणचा गौरी गणपती विशेष भाग. रसिक प्रेक्षक हो, मग आज याच गौरी गणपतीबद्दल आणखी जाणून घेऊया. यासाठी माझं कोकणच्या आजच्या भागात आम्ही निमंत्रित केलंय विभा कदम मॅडम यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, मी अगदी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे की कोकणातल्या गौरी गणपतीचं एक विशेष आकर्षण असतं. मग ही गौरी अगदी दरवर्षी न चुकता येते, पण दरवर्षी येऊनही तिचं येणं हे दरवर्षी नवीन वाटतं, त्यात नवेपणा असतो. तर याबद्दल काय सांगाल? ही अगदी दरवर्षी येऊन सुद्धा तिचं येणं हे आपल्याला नवीन का वाटतं? कोकणातल्या माणसांसाठी ही गौरी अशी एकदम जवळची का वाटते? कोकणातली गौर ही खरंच सगळ्यांना अगदी जवळची वाटते. म्हणजे घरातलीच अशी वाटते. घरातली एखादी मुलगी असावी तसं गौरीचं अगदी सगळं कोड कौतुक कोकणामध्ये होतं. म्हणजे माहेरी मुलगी येते, तिचा जो सण साजरा केला जातो तो सगळा सण या गौरी उत्सवाच्या निमित्ताने साजरा केला जातो. अगदी तिचे सगळे कोड कौतुक पुरवले जातात. आणि कोकणातली ती गाणी पण तशी विशिष्ट प्रकारची आहेत की त्याच्यामध्ये मुलगी माहेरी आणण्याचा सगळा आविर्भाव त्याच्यामध्ये आहे. आणि प्रत्येक गाण्यामध्ये एखादी मुलगी जशी माहेरी येते तसेच ती गाणी रचलेली सुद्धा आहेत. मॅडम, कोकणची ही भूमी अतिशय निसर्ग संपन्न अशी आहे. हिरवाईने नटलेली ही कोकणची भूमी आहे. इथला प्रत्येक सण आणि निसर्ग याचं एक गोड नातं आहे. अर्थात गौरी गणपतीच्या सणातही ते नातं आपल्याला बघायला मिळतं. गौरी निसर्गाच्या अतिशय जवळ जाणारी अशी आहे. तर गौरी आणि कोकणाचं निसर्गाचं हे नातं, याविषयी आपण काय बोलाल? खरं बघायला गेलं तर कोकणाचं निसर्गाशी नातं अगदी खूप जवळचं आहे. म्हणजे कोकणातले प्रत्येक सण हे निसर्गाशी जोडलेले असतात. निसर्गाच्या मध्यस्थीशिवाय कोकणातला एकही सण साजरा होत नाही. आणि त्याच्यातला मुख्य म्हणजे गौरीचा सण. त्या दिवशी सुद्धा निसर्गाशी इतकं घनिष्ठ नातं आहे की ती जी गौर आणली जाते तीच मुळात निसर्गातून आणली जाते, पाणवठ्यावरून आणली जाते. नदी, नाले किंवा एखादी तळी, आपल्याकडे कोकणामध्ये तळ्या असतात, पाणवठे असतात जुने पारंपरिक, त्या पारंपरिक पाणवठ्यांवरून ही गौर आणली जाते. आणि तिथे सुद्धा या मोसमामध्ये म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर, श्रावणानंतर, आता भाद्रपद महिन्यामध्ये तिरड्याची फुलं उगवतात. तसंच सोनालीची फुलं उगवतात. काही जण त्याला सोनवेल म्हणतात, सोनाली म्हणतात, हरियाली म्हणतात किंवा दुर्वा असतातच. तर ही सगळी पानं म्हणजे कोकणातली जी नैसर्गिक पानं आहेत ती सगळी गोळा करून त्यांची पूजा केली जाते. त्या रानफुलांची पूजा या गौरी सणाच्या निमित्ताने केली जाते. मुळात जेव्हा गौर आणली जाते ती पाणवठ्यावर जातात आणि घरातल्या तरुण मुली ही गौर आणतात. हे मुळात महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा ह्या मुली मस्त छान तयारी करतात, सजतात, नटतात आणि गौर आणायला पाणवठ्यावर जातात. पाणवठ्याजवळच तिरड्याची फुलं असतात, सोनालीची फुलं असतात. आणि ही सगळी कोकणातली रानफुलं आहेत. ती फुलं गोळा केली जातात. पाणवठ्यावरचेच 5 दगड, काही जण 7 दगड, ते दगड उचलतात आणि सोबत पाणवठ्यावर जेव्हा जातात मुली तेव्हा त्यांच्या सोबत एक रिकामा तांब्या असतो. परत त्याच्याबरोबर एक चाळण असते. त्या चाळणीमध्ये तो तांब्या असतो. त्या चाळणीमध्ये ती सगळी रानफुलं गोळा केली जातात, त्याच्यात ती ठेवली जातात. आणि त्या तांब्यामध्ये पाणवठ्यावरचं पाणी भरलं जातं आणि त्याच्यामध्ये तिथले 5 खडे डोळे बंद करून ह्या मुली उचलतात आणि त्या तांब्यामध्ये ठेवतात. आणि जो तिथला तिरडा असतो, ती तिरडा म्हणजे गौर. तसंच ते खडे म्हणजे त्या गौरी बरोबर आलेला तिचा नवरा अर्थात शंकरोबा. आणि असं ह्या गौरीला आणि शंकरोबाला आपल्या घरी ह्या मुली अगदी छान वाजत गाजत घरी घेऊन येतात. आणि येताना छान पारंपरिक गाणी सुद्धा म्हणतात. अच्छा, म्हणजे कोकणातली गौर ही खड्यांच्या गौरीसाठी प्रसिद्ध आहे. ती खड्यांची गौर म्हणजे हीच. मॅडम, मला इथे एक सांगावंसं वाटतं की मी असं ऐकलं होतं
की जी स्त्री गौरी घरी घेऊन येते, खड्यांची गौर जी घरी आणते, ती घरी येत असताना ती काहीही न बोलता येते. तर यामागे एक प्रथाच आहे की एक विशेष कारण यामागे आहे? खड्यांची गवर जिच्या हातामध्ये असते तर ती मुलगी घरी येईपर्यंत कुणाशी बोलत नाही. बाकीच्या ज्या बायका असतात त्या छान पारंपरिक गाणी म्हणत असतात, पण ही मुलगी न बोलण्यामागे सुद्धा एक भावनिक कारण आहे. म्हणजे गवर ही तिच्या सासरहून माहेरी येत असते. एकूणच तिला तिच्या सासरची चिंता तर असणारच आहे. त्या पद्धतीने तिच्या डोक्यात विचार झालेला असतो की मी इकडे माहेरी आली आहे, सासरी काय चाललं असेल, काय करत असतील, काय करत नसतील. या सगळ्या भावनिक गोंधळामुळे कदाचित ती गप्पपणे आपल्या माहेरी येते. जोपर्यंत ती माहेरचा उंबरा ओलांडून घरात येत नाहीये तोपर्यंत तिचा हा गोंधळ काही थांबलेला नसतो. त्यामुळे खड्यांची गवर आणणारी मुलगी ही खूप शांतपणे असते, पण तिला आणणारे तिच्या सोबत असणारे मात्र गाणी म्हणत असतात, उत्साह करत असतात आणि माहेरी सुद्धा तिच्या आगमनाची तयारी अगदी उत्साहात चाललेली आहे. मॅडम, आत्ताच तुम्ही बोलण्याच्या ओघात म्हणालात ही गौरी जी आणते ती तर शांत असते, पण गौरी आणत असताना इतर मुली अतिशय सुंदर गाणी म्हणतात. तर त्यातलं एखादं गाणं आज झालं तर आमच्या प्रेक्षकांनाही ते खूप आवडेल. हो, नक्की. खूप छान छान गाणी आपल्या कोकणामध्ये म्हटली जातात आणि माझ्या सासरी एक गाणं माझी सासू अगदी नक्की म्हणजे नेहमी म्हणते. ते गाणं माझ्या लक्षात आहे, प्रयत्न करते मी ते गाणं म्हणण्याचा. तर त्याची सुरुवात अशी आहे की पळपळत्या रानावरनं गवरे कली आली, पळपळत्या माळावरनं गवरे कली आली, बाबांनी देखली गवरे कली आली, बाबांनी देखली गवरे कली आली, नाय बाबा एकली सोबत शंकर मुरारी, नाय बाबा एकली सोबत शंकर मुरारी, फळफळत्या रानावरनं गवरे कली आली, आईन देखली लेक उपाशी आली, आईन देखली लेक उपाशी आली, नाही आई उपाशी मी ग जेवून आली, नाही आई उपाशी मी ग जेवून आली, फळफळत्या रानावरनं गवरे कली आली, फळफळत्या रानावरनं गवरे कली आली. तुम्ही बघाल की ह्या गाण्यामध्ये तिच्या नात्यात जेवढे जण तिच्या माहेरी आहेत ते तिची चौकशी करत असतात की तू उपाशी आली आहेस का, तू एकटी आली आहेस का, तुझ्या सोबत कुणी आलंय का. तिचा भाऊ, काका, हे गाणं अगदी अखंड वाढत जातं. जेवढी तिची नाती आहेत तेवढी ते गाणं वाढत जातं आणि ते तिची आपुलकीने चौकशी करत असतात आणि तिला घरी आणत असतात. अगदी खरंय की माहेरवाशी घरी येणार ह्याच कल्पनेने माहेरच्या माणसांना किती आनंद झालेला असतो. ह्या सगळ्या भावना या गाण्यात अगदी तंतोतंत उतरल्यात. पण मॅडम, हे झालं एक माहेरवाशी ती घरी येणार आहे याबद्दल. पण उद्या ती घरी येणार, घरोघर गौरी बसतील. मग गौरी बसल्यानंतर तिची पूजा कशी करायची? घरामध्ये जेव्हा ही गवर आणली जाते तेव्हा तिची पूजा ही घरातली करती बाई किंवा घरातली सून ही तिची पूजा करतात. आधी निघतानाच घरातल्या मुली तिला आणायला जातात, त्यामुळे घरातली सून ही घरातच असते आणि ती तिच्या आगमनासाठी आरतीचं ताट घेऊन उभी असते. जेव्हा ती मुलगी हातामध्ये चाळण घेऊन त्याच्यामध्ये गवर, तो तिरडा म्हणजे तिरडा रूपी गवर आणते तेव्हा तिच्या पायाची पूजा केली जाते. तिच्या पायावरती पाणी, काही ठिकाणी दूध सुद्धा ओतलं जातं, तिचं हळद पिंजर लावून औक्षण केलं जातं, तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला जातो आणि तिला घरात घेतलं जातं. त्याचप्रमाणे घरात आल्यावर तिची पावलं तिथे उठवली जातात आपल्या घरामध्ये आणि पूर्ण घरभर ही चाळणीत असलेली तिरड्यारूपी आणि खड्यारूपी जी गवर आहे ती पूर्ण घरभर फिरवली जाते आणि मग तिला गणपतीच्या बाजूला बसवलं जातं. आणि ही घरातली जी करती बाई असते, सून असते किंवा सासू असेल घरामध्ये किंवा कुणी आणखी ज्येष्ठ असेल तर त्या बायका एकत्र येतात, त्या गौरीला छान सजवतात. कोकणामध्ये अजूनही तुम्ही बघाल की आपल्याकडे साधेपणात बरेचसे उत्सव साजरे केले जातात. त्यापैकीच हा गौरीचा उत्सव सुद्धा म्हणाल तर साधा, म्हणाल तर अगदी छान उत्साहात असतो. तर तिथे लाकडी साचे आपल्याकडे अजूनही घराघरात बघायला मिळतात. आता बरंच गौरीचं हे बदलतंय, पण अजूनही घराघरामध्ये लाकडी साचे आहेत, लाकडी मुखवटे आहेत आणि आमच्याकडे सुद्धा घरामध्ये एक छान लाकडी मुखवटा आहे. त्याला दरवर्षी सजवलं जातं, रंगवलं जातं. जसं गणपती रंगवला जातो ना तसा हा मुखवटा सुद्धा रंगवला जातो. आणि मग ह्या घरातल्या बायका
त्या गौरीला छान त्या साच्यावरती बसवतात, तिला साडी नेसवतात आणि अगदी एखाद्या घरातल्या नव्या नवरीला साडी नेसवायची त्या पद्धतीने तिला साडी नेसवली जाते. अगदी खरंय, गौरीचं हे देखणं रूप पाहणं म्हणजे अक्षरशः नेत्र सुखच. पण आणखीन एक सांगावंसं वाटतं की या गौरीला पाहणं जितकं छान आणि अगदी अतिशय सुंदर वाटतं, तितकंच तिला सजवणं त्याहूनही कित्येक पटीनं जास्त कठीण असतं. अक्षरशः घरातल्या स्त्रियांचे, मुलींचे 2-3 तास गौरीला सजवण्यात अगदी सहज जातात. विविध ठिकाणी विविध प्रकारे गौरीला सजवण्यात येतं, तर त्याबद्दल तुम्ही आता सांगा. तिला छान नटवलं जातं. घरातले पारंपरिक दागिने या गौरीला घातले जातात. त्याबरोबर फुलांची वेणी असेल किंवा आपल्याकडे कोकणामध्ये ना तिरड्याच्या फुलांची वेणी सुद्धा केली जाते. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणेच जो काही रानफुलांचा जो काही साज असतो तो या गौरीला सजवला जातो. काही ठिकाणी 5वारी साडी नेसवली जाते, काही ठिकाणी 9वारी साडी सुद्धा अगदी मेहनतीने या बायका सजवतात त्या गौरीला आणि ती साडी नेसवतात. खरंच ते कौशल्य असतं. माझ्या सासूबाईंनी मला साडी नेसवायला खूप छान पद्धतीने शिकवलंय आणि त्या पद्धतीने मी सुद्धा ती गवर नेसवते आणि नेसवताना खरंच असा ऊर भरून येतो की वर्षभराने ही गवर आपल्या घरात येते, तिच्यासाठी काय करू काय नको असं होऊन जातं आणि त्या उत्साहात आपण ती गवर इतकी सुंदर सजवतो, इतकी सुंदर नटवतो की आपलाच विश्वास बसत नाही की आपण इतकं छान सजवलंय तिला आणि मग आपण तिच्या उत्साहासाठी तयार होतो. मॅडम, मला आणखीन इथे एक सांगावंसं वाटतं अगदी प्रेक्षकांनाही की कोकणातला गणपती हा झगमगटीपासून खूप दूर असा आहे. ह्या सगळ्या एका काळापासून तो खूप अलिप्त राहिला आहे. तो निसर्गाच्या सानिध्यात आहे, तशीच गौरीही निसर्गाच्या सानिध्यात आहे. मग तिला दाखवणारा नैवेद्य सुद्धा अगदी साधा पण रुचकर असा असतो. तर त्या नैवेद्याबद्दल आता आपण काय सांगाल? कोणते पदार्थ गौरीच्या नैवेद्यासाठी केले जातात? गवर जेव्हा घरात येते तेव्हा खूप उत्साहाचं वातावरण असतं आणि यावेळी खूप छान छान पदार्थ गौरीसाठी केले जातात. पण ज्या दिवशी गवर आणली जाते मुळात त्या दिवशी अगदी साधे पदार्थ केलेले असतात. म्हणजे आपल्या कोकणी घरात जी साधं आपण नाश्त्याला बनवतो ती भाजी आणि भाकरी किंवा आंबोळ्या असे पदार्थ त्या दिवशी गौरीला नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी तांदळाची भाकरी आणि लाल माठाची भाजी एवढा साधा सरळ नैवेद्य गौरीला दाखवला जातो. कदाचित मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक असं शास्त्रीय कारण असेल की जेव्हा एखादा माणूस प्रवासावरून येतो तर त्याला आपण लगेच खूप जड अन्न खायला घालत नाही, त्याला काहीतरी हलकाच आहार देतो. त्याप्रमाणे या गौरीला सुद्धा, आपल्या घरात आलेल्या या मुलीला सुद्धा भाकरी आणि तांदळाची भाकरी आणि भाजी हा साधा आहार दिला जातो किंवा आंबोळ्या तर खूपच पचायला हलक्या असतात, तर त्याचा नैवेद्य त्या दिवशी असतो. मॅडम, आपल्या नैवेद्याचाच विषय चालू आहे म्हणून अगदी सहज विचारते. प्रेक्षकांनाही हे माहीत असेल की कोकणात शिमगा आणि गौर हे अतिशय धामधुमीत आनंदात साजरे करण्याचे सण आहेत आणि या सणांमध्ये गोडा आणि तिखटा असे 2 नैवेद्याचे प्रकार आहेत. तर विविध ठिकाणानुसार ते अर्थात बदलत असतात. पण ह्यात कोकणाचं वेगळेपण काय आहे? बरोबर आहे तुझं. कोकणामध्ये तिखटा आणि गोडा असे 2 नैवेद्य केले जातात. स्थळानुसार, परिस्थितीनुसार हे नैवेद्य बदलत असतात. काही जणांकडे तिखट म्हणजे नॉनव्हेज नाही केलं जात, तर काही जणांकडे अगदी आवर्जून त्या दिवशी तिखट नैवेद्य केला जातो. आणि मुळात आपल्याकडे कोकणात एक पद्धत आहे की मुलगी घरी आली किंवा तिच्यासोबत जावई घरी आला की तिखट सण हा झालाच पाहिजे आणि ती परंपरा कायम राखत गौरीच्या दिवशी सुद्धा त्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी, गौरीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा गवर होसली जाते तर त्या दिवशी आवर्जून तिखट सण साजरा केला जातो आणि नॉनव्हेज अगदी आवर्जून खाल्लं जातं. आणि आपल्या कोकणात तर गौरीचा सण हा त्याच्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. मॅडम, आताच तुम्ही म्हणालात की गौरीचे ओवसे भरले जातात. तर ओवसे भरणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे गौरी गणपतीमध्ये. तर नेमकं ओवसे म्हणजे काय आणि ते कुणी भरायचे असतात, ते कसे भरले जातात? गौरीचे ओवसे भरले जातात म्हणजे त्या गौरीची हौस पुरवली जाते आणि त्या वर्षी ज्या मुलीचं नवीन लग्न झालेलं आहे त्या मुलीला आवर्जून माहेरी बोलवलं जातं. तिथे तिचे हौसे भरले जातात आणि ते हौसे म्हणजे एक मोठं सूप असतं
आणि त्याच्यासोबत येणारी 5 लहान सुपं असतात आणि त्या प्रत्येक सुपामध्ये अगदी घरात करता येतील तेवढी सामग्री त्याच्यामध्ये केलेली असते. अगदी फराळाचं म्हणजे आपण दिवाळीला जे पदार्थ बनवतो त्यातले सगळे पदार्थ ह्या ओवसामध्ये असतात किंवा आणखीन काही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ, वडे असतात, घावणे असतात, खीर असते, चकल्या असतात, कडबोळ्या असतात, करंजी, म्हणजे अगदी दिवाळी साजरी केली जाते हौस्याच्या निमित्ताने. आणि ते सूप भरून तिला अगदी जे काही हवं, तिचं सौभाग्याची तिची काही साधनं असतात ती सगळी त्या सुपामध्ये ठेवली जातात आणि ते सूप भरून त्या अगदी गौरीला त्या तिची हौस पुरवली जाते आणि तिचा उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी पुन्हा तुमच्या आजूबाजूला तुमच्या नात्यामध्ये जर इतर कुणाकडे ती गवर असेल तर त्या गौरीचे सुद्धा सण, त्या गौरीची सुद्धा हौस पुरवली जाते. त्या निमित्ताने तिलाही ती सुपं पाठवली जातात, भरलेली सुपं पाठवली जातात आणि तिलाही नाहूमाखू घातलं जातं असं म्हणायला काहीच हरकत नाही. मॅडम, आताच आपण ओवस्यांविषयी बोललो, पण गौरी गणपतीमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे तो बोलल्याशिवाय मला वाटतं हा विषयच पूर्ण होणार नाही, अर्थात गौरीचं जागरण. तर गौरीचं जागरण हा अतिशय स्त्रियांचा आवडता जिव्हाळ्याचा विषय आहे. विविध खेळ खेळले जातात, गाणी गप्पा रंगतात. तर याबद्दल सांगा की कसं होतं हे गौरीचं जागरण? नक्कीच गवर अगदी उत्साहात जागवली जाते आणि गवर जागवणं हे कोकणातल्या मुलींसाठी अगदी पर्वणी असते. वर्षभर मुली त्याची तयारी करत असतात की यावर्षी गवर जागवताना हे गाणं म्हणायचं, यावर्षी गवर जागवताना मी अशी फुगडी घालणार, यावर्षी गवर जागवताना मी असा खेळ खेळणार, असं अगदी वर्षभर ठरवलेलं असतं मुलींनी आणि त्या पद्धतीने ती गवर जागवली जाते. दिवसभर तिचा उत्साह तर होतोच, खाऊ माखू घातलं जातं तिला, सगळे सण म्हणजे आपण खाण्याबद्दल तर बोललोच मगाशी, सगळे आहार झाल्यानंतर जेव्हा निवांतपणा येतो संध्याकाळी तर तेव्हा ही गवर जागवण्याची सुरुवात होते. सगळ्या घरातल्या मुली, सुना, काकी, मामी, ज्या काही नातलग बायका आहेत त्या सगळ्या एकत्र येतात आणि ही गवर जागवण्यासाठी अगदी सज्ज होतात. मग त्याच्यामध्ये फुगड्या होतात, काटवट कणा घातला जातो, फेर धरून नाचलं जातं. आपल्याकडे कोकणामध्ये गोफ करायची पद्धत आहे आणि हे गोफ करताना ह्या मुली गोल रिंगण घालून उभ्या राहतात आणि एका तालामध्ये आणि एका बीट वरती छान नाचतात आणि त्याला खूप छान गाणी सुद्धा आहेत. बरं, मग यातलं एखादं गाणं आता आम्हाला ऐकायला मिळेल का? तुम्ही आत्ताच म्हणालात की तुमच्या घरीही गौरी बसतात, मग एखादं गाणं ऐकायला आम्हाला खूप आवडेल. गोफ विणताना एक गाणं म्हटलं जातं. माझ्या मावस आजी सासू होत्या, त्या हे गाणं खूप छान म्हणायच्या. ते गाणं म्हणण्याचा मी प्रयत्न करते. झुळझुळ वारा ग वारा सकाळच्या पारा, झुळझुळ वारा ग वारा सकाळच्या पारा, हौस माझे पती अग हौस माझे पती, निलावल्या पोपळीच्या बागा, पाणी शिंपी ग शिंपी सकाळच्या पारा, झुळझुळ वारा ग वारा सकाळच्या पारा, अग हौस माझे बंधू अग हौस माझे बंधू, लागला बदमाच्या झाडा, पाणी शिंपी ग शिंपी सकाळच्या पारा, झुळझुळ वारा ग वारा सकाळच्या पारा, अग हौस माझे दीर अग हौस माझे दीर, निलावल्या नारळीच्या बागा, पाणी शिंपी ग शिंपी सकाळच्या पारा, झुळझुळ वारा ग वारा सकाळच्या पारा. हे सगळे गोफ म्हणून झाले, छान गाणी म्हणून झाली, खेळ खेळून झाले की रात्री 12 वाजता मुख्य ज्या बायका असतात घरातल्या त्या आरतीची तयारी करतात आणि ह्या सगळ्या घरात जमलेल्या बायका मुली त्या गौरीची रात्री 12 वाजता आरती करतात आणि तिच्याकडे देणं मागतात की आमचं घर असंच आनंदाने ओसंडून भरून राहू दे, घरामध्ये कसलीच कमतरता नसू दे आणि पुढच्या वर्षी तू जेव्हा येशील तेव्हा हाच आनंद आणि उत्साह तुला या निमित्ताने पुन्हा बघायला मिळेल. मॅडम, जागरणाबद्दल आता आपण बोललो, पण गौरीचं जागरण होतं आणि दुसऱ्याच दिवशी एक क्षण येतो, तो म्हणजे तिची पाठवण करण्याचा. आणि कोकणातल्या जनतेला अतिशय हळवा करणारा हा एक क्षण आहे की गौरी गणपतीचं विसर्जन हा एकूण प्रसंगच डोळ्यात पाणी आणणारा असा आहे. आपल्या घरीही गौरी येतात तर तुम्हालाही या क्षणाची चांगलीच ओळख असेल. घरी आलेली माहेर वशीण पुन्हा सासरी जायला निघते आणि तेव्हा जी भावना मनात निर्माण होते
अक्षरशः तीच भावना गौरीला विसर्जनाच्या वेळी घेऊन जाताना आपल्या मनात असते. तर गौरीची ही पाठवण कशी केली जाते? दुसऱ्या दिवशी गौरीचे हौसे आणि तिसऱ्या दिवशी लगेचच गौरीची पाठवणी, म्हणजे आपण गौरी विसर्जन म्हणतो त्या सणाला. ही गवर जेव्हा येते ती काही जास्त दिवसासाठी इथे येत नाही. तू म्हणालीस त्याप्रमाणे ती फक्त 1.5 दिवसासाठी आपल्याकडे पाहुणी आलेली असते. आणि ज्या दिवशी तिची जायची तयारी असते तेव्हा खरंच मी स्वतः अनुभवलंय की तो जो गौरी विसर्जनाचा जो दिवस असतो तो अगदी असा जड होत आलेला असतो की एक एक क्षण असा नको वाटत असतो की आता गवर जाणार आपली. मग तिच्यासाठी शिदोऱ्या भरल्या जातात. ही एक खास पद्धत आहे आपल्या कोकणामध्ये. आपल्या कोकणामध्ये या दरम्यान तवशाची पानं, म्हणजे आपली काकडी जी असते मोठी, तर त्या मोठ्या काकडीची जी पानं असतात तर त्या पानामध्येच गौरीचे हौसे भरले जातात. तर हेच भरलेले हौसे दुसऱ्या दिवशी तिचे बांधून त्याच्या शिदोऱ्या बांधल्या जातात. आणि त्या बांधलेल्या शिदोऱ्यांमध्ये अगदी तिच्यासाठी जे काही केलेलं असेल ते प्रतिकात्मक म्हणून त्या शिदोऱ्यांमध्ये बांधलं जातं. आणि आपली मुलगी जेव्हा पुन्हा सासरी जात असते तेव्हा आई कसं हे देऊ का, ते देऊ का, हा खाऊ देऊ का, हे देऊ का, असं करत असते. त्या पद्धतीने घरात जे काही शिजलंय, जे काही बनलंय त्यातलं थोडं थोडं त्या शिदोऱ्यांमध्ये बांधलं जातं आणि मुलीला पुन्हा पाठवलं जातं. असं वाटत असतं की आता ती पुन्हा वर्षाने येणार आहे, जेव्हा येईल तेव्हा हे खाईल, त्यामुळे आता जाता जाता तरी तिला हे द्यावं, या हेतूने ह्या बायका हे सगळं करत असतात. म्हणजे घरातली मुलगीच पुन्हा सासरी चालली आहे असाच एक जड अंतकरणाने हा दिवस बघितलाय मी साजरा झालेला. आणि त्या शिदोऱ्या भरताना सुद्धा बऱ्याच जणींचे डोळे पाणावलेले असतात. मॅडम, अलीकडे आपण बघतो की गौरी गणपतीचं स्वरूपही बदललेलं दिसतं. म्हणजे कितीही म्हटलं की कोकणातला गणपती गौरी हा सण अतिशय झगमगाटीपासून अलिप्त राहिलाय. खूप साधेपणानं तो साजरा केला जातो, पण तरीही काळानुरूप त्यात काही बदल झालेले दिसतात. तर या बदललेल्या स्वरूपाबद्दल गौरी गणपतीच्या आपण काय सांगाल? गौरीचं खरंच रूप आता बदलत चाललंय. म्हणजे मगाशी मी म्हटलं की घराघरामध्ये पारंपरिक लाकडी साचे दिसतात, तर आता हे लाकडी साचे आता दिसेनासे व्हायला लागलेत. खूपच जी मूळ घरं आहेत त्यांच्याकडे अजूनही लाकडी साचे अगदी जतन करून ठेवलेले आहेत. पण आता बऱ्याचशा घरांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचे साचे तयार केले जातात किंवा ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार सोन्याचे, चांदीचे किंवा पितळेचे, तांब्याचे असे सुद्धा साचे असतात. आणि प्रत्येक जण आता आपली गवर किती छान दिसेल, कशी हुबेहूब वाटेल याच्यासाठी तिच्यासाठी हात वगैरे असे सगळं ते प्लास्टर ऑफ पॅरिसचं बनवून घेत असतात. पण खरं सांगायला गेलं ना तर पारंपरिक लाकडी साच्याची जी गंमत आहे ना ती या प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये नक्कीच नाहीये. आणि ते लाकडी साच्यांची गंमतच काहीतरी वेगळी आहे आणि त्यांचं रूप सुद्धा खूप सुंदर दिसतं. ती गवर सजवल्यावर खूपच सुंदर दिसते. त्याच पद्धतीने आता आपल्या कोकणामध्ये बरेचसे बाहेरच्या प्रांतातून, महाराष्ट्रातल्याच बाहेरच्या प्रांतातून लोक इथे राहायला येतात. उदाहरणार्थ कोल्हापूर असेल किंवा इतर आणखी सांगली, सातारा वगैरे इकडून जी लोक इथे स्थायिक झाले आहेत त्यांच्याकडे आजही त्यांच्या पद्धतीने ज्येष्ठा आणि कनिष्ठा या 2 गौरी बसवल्या जातात आणि त्यांच्या पद्धतीने तिची पूजा होते, त्यांच्या पद्धतीने तिचे हौसे पुरवले जातात, तिचे लाड केले जातात. त्याच पद्धतीने कोकणातली माणसं जी आता परप्रांतात गेली आहेत, अगदी महाराष्ट्राच्या बाहेरही गेली आहेत, ती अजूनही कोकणी पद्धतीनेच गवर त्यांच्या घरी आणतात आणि त्याच पद्धतीने तिची पूजा करण्याचा प्रयत्न करतात. मॅडम, आपण बराच वेळ गौरी गणपती या विषयावर बोलतोय. मग गौरीचं कोळकौतुक झालं, गौरीचं आगमन झालं, तिच्यासाठीचे नैवेद्य झाले, तिच्यासाठीचं जागरण झालं. या एकूणच सगळ्या सणातून हे कळतं की तिचं आणि निसर्गाशी असलेलं नातं. आणि याबरोबर आणखीन एक मुद्दा कळतो, तो म्हणजे स्त्री मनाचा आणि गौरीचा असा एक नाजूक हळवा गप्पा. तर याबद्दलच आता मी तुम्हाला विचारणार आहे की या सणाला माझं कोकण या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन पिढीला आपण काय सांगू इच्छिता? या गौरी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या असं लक्षात येतं की कोकणातला हा गौरीचा सण हा खरंच निसर्गाच्या अगदी खूप म्हणजे घनिष्ठ आहे. म्हणजे बघा ना, मगाशी मी म्हणतेय मगासपासून की ह्या फुलाची पूजा केली जाते, ह्या पानाची पूजा केली जाते, ह्या पानाचा वापर केला जातो. अगदी निसर्गातलं जेवढं काही कोकणामध्ये आहे त्या सगळ्याचा वापर करून सण साजरं करणं ही कोकणी माणसाची तर काय म्हणावं खासियतच आहे. आणि आणखीन एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतो या गौरी सणाच्या निमित्ताने की कोकणामध्ये मुलीला खूप महत्व आहे.
सासरी गेलेली मुलगी जेव्हा घरी येते 2 दिवसासाठी का होईना, पण तिचे इतके लाड केले जातात, इतके लाड केले जातात आणि तिला पुन्हा पाठवणी करताना जो काही ऊर भरून येतो ते बघितलं ना की असं वाटतं की खरंच मी खूप धन्य आहे की मी कोकणामध्ये आहे. आणि माझ्या कोकणच्या निमित्ताने मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की जसं कोकणामध्ये मुलीला महत्व आहे, तर हे मुलीला असलेलं महत्व असंच अबाधित राहू दे कोकणामध्ये. बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार कुठे कुठे लक्षात येतं की कुठेतरी मुलींवर अत्याचार होतोय, हे होतंय, ते होतंय, पण कोकणात हे प्रमाण त्या मानाने अगदी मुंबई पुण्याच्या मानाने खूपच कमी आहे. आणि हे कमी नाही तर खूपच म्हणजे अगदी नगण्य होऊ दे असं माझी तरी इच्छा आहे. अगदी खरंच हा खूप मोठा संदेश आहे या तरुण पिढीसाठी. मॅडम, तुम्हाला या गौरी गणपतीच्या अगदी मनःपूर्वक शुभेच्छा. माझा कोकणच्या माध्यमातून तुम्ही मला इथे बोलवलं आणि इतके छान छान प्रश्न विचारलेत आणि आपले कोकणातल्या गौरीचा उत्सव किती वैशिष्ट्यपूर्ण आहे हे सुद्धा जाणून घेतलं. आणि ही माहिती देताना मला सुद्धा खूप आनंद वाटला. आणि आपल्या कोकणामध्ये असलेलं मुलींचं आणि सणांचं आणि एकूणच मुलींशी असलेलं भावनिक नातं किती घनिष्ठ आहे, निसर्गाशी असलेलं भावनिक नातं किती जवळचं आहे हे सांगण्याचा मला इथे चान्स मिळाला. त्याबद्दल मी माझं कोकणचे खूप खूप आभार मानते आणि माझं कोकणच्या वतीने सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम, खरंच गौरी गणपतीबद्दल इतकी सुरेख माहिती तुम्ही आज दिलीत. हा कार्यक्रम मलाही ऐकताना खूप मज्जा वाटली. अर्थात तो रसिक प्रेक्षकांना नक्की आवडला असेल. आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे. धन्यवाद. मॅडम, धन्यवाद. रसिक प्रेक्षक हो, तुम्हालाही माझं कोकण या यूट्यूब चॅनलच्या वतीनं गौरी गणपतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. रसिक प्रेक्षक हो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे जरूर कळवा आमच्या कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करून. आमचे असेच विविध विषयांचे विविध भाग बघण्यासाठी माझं कोकण या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे माझं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच विविध भाग तुम्हालाही पाहावेसे वाटत असतील तर तुमच्या मनात असा एखादा खास विषय असेल तर तो विषय सुद्धा खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आम्हाला नक्की कळवा. तुम्हालाही या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, काही विशेष माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर आम्हाला नक्की संपर्क साधा.